एकेकाळी महात्मा गौतम बुद्धाच्या शिष्याने हा प्रश्न विचारला, हे देवा, कर्म म्हणजे काय? महात्मा गौतम बुद्ध हसले आणि म्हणाले, बाळा, मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. या कथेद्वारे तुम्हा सर्व शिष्यांना समजेल की कर्म म्हणजे काय. गौतम बुद्धांनी कर्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. राजा आणि दुकानदार यांचे चंदन. एक राजा होता, तो आपल्या मंत्र्यांसोबत देशाचा दौरा करायला निघाला होता. प्रवासात राजा आणि मंत्री एका बाजारात पोहोचले. त्या राजाचे लक्ष बाजारातील एका दुकानदाराकडे गेले. त्या दुकानदाराला बघून उद्या या दुकानदाराला फाशी द्यावी असा विचार राजाच्या मनात का आला कळत नाही. राजाने हे आपल्या मंत्र्याला सांगितले. मंत्री काही बोलायच्या आधीच राजा त्या दुकानदाराच्या दुकानासमोर गेला आणि इतर गोष्टींबद्दल बोलू लागला. मंत्री खूप काळजीत पडले. समजू शकले नाही की दुकानदाराचा काय दोष. दुकानदाराशी न बोलता असा निर्णय घेण्याचा विचार महाराज का करत आहेत. राजा आणि मंत्री भेट देऊन पुन्हा राजदरबारात गेले. मंत्री रात्रभर झोपू शकले नाही. सकाळी उठल्यानंतर मंत्री सामान्य विषयाच्या रूपात त्या दुकानदाराकडे गेले आणि त्या दुकानदाराला विचारू लागले की तुम्ही काय विकता? दुकानदाराने उत्तर दिले, मी चंदन विकतो. मग मंत्री आजूबाजूच्या लोकांना त्या दुकानदाराबद्दल विचारू लागले. सर्वांनी उत्तर दिले की दुकानदार कोणाशी बोलत नाही, नेहमी दुःखात असतो. मंत्र्याला मुद्दा समजला. मंत्री पुन्हा दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला विचारले, तुम्ही उदास का राहतात? दुकानदार म्हणतो, मी उदास राहतो कारण लोक माझ्या दुकानात येतात, चंदनाचा वास घेतात आणि म्हणतात ते खूप सुंदर आहे, खूप छान वास येतो. पण कोणीही ते विकत घेत नाही, म्हणूनच मी दुःखी आहे. दुकानदाराचे म्हणणे ऐकून मंत्री स्वतः भावूक झाले. मालाचा तुटवडा नसताना त्याच्या दुकानातला एकही माल घेतला नाही, तर कोणीही दुकानदार नाराज का व्हावा? मंत्र्याला वाटू लागले की हा दुकानदार आपल्या दुःखाने इतका दुःखी राहतो, पण राजाला या दुकानदाराला फासावर लटकवायचं आहे. म्हणजेच राजाच्या मनात आलेल्या विचाराचे उत्तर अजूनही मंत्र्याला मिळाले नव्हते. मंत्र्याने पुन्हा दुकानदाराला विचारले, भाऊ, मग तुमच्या दुकानातले सर्व चंदन असेच ठेवले तर तुम्ही काय कराल? दुकानदार रागाने म्हणाला, होय, मला माहीत आहे की माझे चंदन असेच ठेवले जाईल, कोणी विकत घेणार नाही. म्हणूनच मला वाटते की आपल्या देशाचा राजा लवकर मरण पावला असता तर मी माझे चंदनाचे लाकूड त्या राजा दरबारात त्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी दिले असते. म्हणजे मला थोडे पैसे मिळाले असते आणि या बाजाराशिवाय माझ्या चंदनाची माहिती घेण्यासाठी इतर लोकही आले असते. मग कोणते ना कोणते लोक माझ्या दुकानातून चंदन विकत घ्यायला आले असते. दुकानदाराचे म्हणणे ऐकून मंत्र्याला सर्व काही समजले आणि त्याच्या मनात एक विचार आला. मंत्र्याने दुकानदाराकडून काही चंदन विकत घेतले. या खरेदीतून दुकानदाराला थोडे पैसे मिळाले आणि तोही खुश झाला. मंत्री चंदन घेऊन राजदरबारात आले. राजदरबारात पोचल्यावर मंत्र्यांनी त्या चंदनाच्या काठ्या राजासमोर ठेवल्या आणि म्हणाला, राजा, या चंदनाच्या काठ्या तुम्हाला त्याच दुकानदाराने भेट दिल्या आहेत ज्याला तुम्ही फाशी देण्याचा विचार करीत होता. राजाने त्या चंदनाचा वास घेतला आणि त्याचा वास घेतल्यावर तो खूप आनंदित झाला. हे चंदन अतिशय सुवासिक असल्याचे राजाने सांगितले. दुकानदाराच्या या अनोख्या भेटीने राजाला खूप आनंद झाला आणि त्याने काही सोन्याची नाणी मंत्र्याला दिली आणि म्हणाला, जा आणि ही सोन्याची नाणी त्या दुकानदाराला बक्षीस म्हणून द्या आणि सांग, आजच्या नंतर जेव्हा जेव्हा महालात चंदनाची गरज भासेल तेव्हा तुमचं दुकान असेल, तिथूनच चंदन घेतलं जाईल. मंत्री हसत हसत विचार करू लागले की आता त्या दुकानदाराला फाशी देण्याचा विचार राजाच्या मनात येणार नाही, कारण आता ज्या दुकानदाराकडे राजदरबारासाठी नेहमी चंदनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी आली आहे. मंत्री सोन्याची नाणी घेऊन दुकानदाराकडे परत गेले. इकडे राजा विचारात पडला की तो दुकानदार खूप चांगला माणूस आहे. ज्यावेळी मी त्याच्याबद्दल विचार करीत होतो की उद्या मी त्याला फाशी देईन, तेव्हा कदाचित त्याच्या मनात विचार चालू असेल की राजा पहिल्यांदाच माझ्या दुकानासमोर आला आहे, मी त्याला माझ्याजवळ असलेले चंदनाचे सुगंधित लाकूड भेट दिले पाहिजे. आणि त्यांनी मला ते भेट म्हणून पाठवलेही. कोणतेही कारण नसताना मी त्याला फाशी देण्याचा विचार करत होतो. इकडे मंत्री दुकानदारापर्यंत पोहोचले. राजाने दिलेली सोन्याची नाणी मंत्र्याने दुकानदाराला दिली आणि सांगितले की मी काल घेतलेले चंदन राजाला ते खूप आवडले आणि बक्षीस म्हणून तुम्हाला सोन्याची काही नाणी दिली आहेत. दुकानदार खुश होऊ लागला. त्याचवेळी मंत्री महोदयांनी त्यांना सांगितले की आज नंतर जेव्हा जेव्हा राजदरबारात चंदन लागेल तेव्हा तुमच्या दुकानातून सर्व चंदन घेतले जाईल. मंत्र्याचे म्हणणे ऐकून दुकानदार खूप खुश झाला. मंत्र्याने दुकानदाराला विचारले की भाऊ, तुम्ही राजाचा इतका वाईट विचार केला, पण बघ, राजाला तुझी किती काळजी आहे. राजे किती चांगले आहेत. राजे प्रजेबद्दल कधीही वाईट विचार करत नाही.
दुकानदाराने मंत्र्याशी सहमती दर्शवली आणि माफी मागितली. दुकानदार मंत्र्याला म्हणाला, मी राजाबद्दल किती चुकीचा विचार करत होतो. राजा खूप चांगला आहे. देव राजाला उदंड आयुष्य देव. हे ऐकून मंत्रीही खुश झाले. त्यानंतर मंत्री तिथून राजदरबारात गेले आणि इथेच महात्मा गौतम बुद्धांनी कथेचा शेवट केला. मग त्यांनी शिष्यांना विचारले की आता मला सांगा, कर्म म्हणजे काय? विचार ही आपली कृती आहे. गौतम बुद्धांनी कर्माचा धडा शिकवला. एका शिष्याने उत्तर दिले की बोललेले शब्द म्हणजे कर्म. कर्म म्हणजे भाषण आहे, असे काही शिष्य म्हणाले. तर कोणी म्हटलं विचार म्हणजे कर्म, तर कोणी म्हटलं कर्म ही भावना आहे, वगैरे वगैरे. आपल्या सर्व शिष्यांची उत्तरे ऐकल्यानंतर गौतम बुद्धांनी सांगितले की स्वतःचे विचार आहेत. आपले विचार जसे राहतील तसे आपण वागू आणि त्या विचारांनी केलेली कृती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत असेल. म्हणजेच जर आपले विचार चुकीचे असतील तर आपण केलेले कार्य देखील चुकीचे असेल आणि त्याचा परिणाम देखील चुकीचा असेल. परिणामी आपण दुःखी राहू. जर आपले विचार योग्य असतील तर आपण योग्य कर्म करू. जर आपण योग्य कर्म केले तर आपल्याला योग्य फळ मिळेल, ज्यामुळे आपण आनंदी होऊ. कथेतून आज आपल्याला कोणते ज्ञान मिळाले? कर्म म्हणजे काय? आपले विचार योग्य निर्दोष राहिले तर त्या निष्पाप आणि योग्य विचारांमुळे घेतलेला प्रत्येक निर्णय योग्यच ठरेल. हे या कथेतून शिकलो. जेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ तेव्हा ती आपल्याकडून केलेली योग्य कृती असेल. तेव्हा आपल्याला योग्य फळ मिळेल, ज्यामुळे आपण आनंदित होऊ. आणि या ठिकाणी आपले विचार चुकीचे असतील तर आपले निर्णयही चुकीचे ठरते, ज्याला दुष्कर्म म्हणतात. आणि त्याच दुष्कर्मणाचे परिणाम देखील चुकीचे असतील. जेव्हा आपल्यावर वाईट परिणाम होतात तेव्हा आपण दुःखी राहतो. कर्माचा मंत्र: योग्य कर्म सुख देईल, वाईट कर्म दुःख देईल. तर तुम्हाला हा विचार कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.